नमस्कार. मी अरविंद आठले. आज एका फार मोठ्या योगी पुरुषाविषयी आपण बोलणार आहोत. पवहारी बाबा. खुद्द विवेकानंदांसारख्या प्रचंड मोठ्या माणसालाही त्यांचं गुरु म्हणून आकर्षण वाटलं. खरं म्हणजे रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु. तरीसुद्धा पवहारी बाबांच्या सहवासात आल्यानंतर त्यांना आपले गुरु करावं असं प्रत्यक्ष विवेकानंदांना वाटलं. म्हणजे हा माणूस किती महान थोर असला पाहिजे याची आपल्याला कल्पना येईल. तरुणपणापासून मला ह्या पवहारी बाबांचं अत्यंत आकर्षण होतं. नागपूरला असताना विवेकानंदांचा अभ्यास बराच मी केला. रामकृष्ण परमहंसांचे तर चरित्रखंडच्या खंड सगळे पालथे घातले. त्यांचे शिष्य संप्रदाय, त्यांचा बाकी सगळा व्यवहार, रामकृष्ण परमहंसांची जी लायब्ररी, रामकृष्ण लायब्ररी जिथे आहे त्या ठिकाणी जे मिळेल ते अधाशासारखं मी वाचून काढलं. आणि त्याच वेळी या पवहारी बाबांचं प्रचंड आकर्षण माझ्या मनात उत्पन्न झालं. आज खूप दिवसांनी मला त्यांचं चरित्र तुमच्यासमोर आणावं असं वाटत आहे. तर हे पवहारी बाबा म्हणजे केवळ हवा हे ज्यांचं अन्न इतकी ज्यांची अवस्था झाली होती असा म्हणून त्यांना पवहारी बाबा हे नाव पडलं. तर ते वाराणसी जिल्ह्यातील गुजी नामक ठिकाणाजवळ एका खेडेगावामध्ये ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्माला आले. आणि लहान असल्यापासून त्यांचे जे काका होते ते योगी होते. एक कुटी बांधून, गुहा बांधून त्या ठिकाणी ते राहत असत आणि तपश्चर्या करीत असत. पुढे जेव्हा ते मोठे झाले, काही कारणांनी त्यांचे डोळे झाले, शरीराचं काही प्रॉब्लेम उत्पन्न झाले आणि मग त्यावेळी ह्या पुतण्याला त्यांनी जवळ बोलावलं आणि मग त्यांचं सगळं जीवन अत्यंत जवळून पाहण्याचा योग ह्या पवहारी बाबांना आला आणि ते काका त्यांचे अत्यंत आदर्श झाले. पुढे ते 17 वर्षाचे असताना काकांचं निधन झालं आणि हे झाल्यानंतर मात्र ते हडबडून गेले. जीवन काय आहे याचे मोठे प्रश्न त्यांच्यासमोर उत्पन्न झाले आणि त्या प्रश्नांचं उत्तर मिळाल्याशिवाय आता राहायचं नाही असं त्यांनी ठरवलं. आता खरं म्हणजे हिंदू साधू जे काय वेगवेगळे आहेत, कोणी संन्यासी असतात, कोणी योगी, कोणी बैरागी, कोणी पंथी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे साधू आपल्याकडे आहेत. पैकी संन्यासी हे शंकराचार्यांच्या अद्वैत मताचे पुरस्कर्ते. योगी हे सुद्धा अद्वैतवादी असले तरी निराळ्या योग पद्धतीने ते साधना करत असतात म्हणून त्यांचा असा विशिष्ट असा स्वतंत्र वर्ग मानण्यात येतो. बैरागी हे रामानुजांचे व इतर अद्वैतवादी आचार्यांचे अनुयायी होत. मुसलमानांचे रियासत या साऱ्या सर्व संप्रदायांची स्थापना झाली. त्यांना पंथी म्हणत. हा पंथी संप्रदाय अद्वैत आणि त्याचप्रमाणे द्वैत मांडणारे ही दोघी मंडळी या पंथीमध्ये असत. आपल्या पवहारी बाबांचे जे काका होते हे रामानुजी व श्री संप्रदायाचे नैष्ठिक ब्रह्मचारी होते. म्हणजे जन्मभर ब्रह्मचर्य पाळण्याचं पवित्र असं व्रत त्यांनी ग्रहण केलं. गाजीपूरच्या उत्तरेस आणि 2 मैलावर गंगेच्या ठिकाणी त्यांच्या मालकीचा असा एक जमिनीचा तुकडा होता. तिथे ते स्वतः स्थायिक झाले. त्यांना अनेक पुतणे होते, परंतु त्यापैकी एकाला म्हणजे पवहारी बाबांना त्यांनी आपल्या घरी आणलं आणि त्यांनाच आपल्या धनदौलतीचा आणि पदाचा वारसदार करायचं त्यांनी मनाशी ठरवलं. आता या काळातल्या पवहारी बाबांच्या जीवनाविषयी विशेष काही माहिती उपलब्ध नाही. ज्या साऱ्या वैशिष्ट्यांमुळे ते पुढे इतके प्रसिद्धीस आले त्या वैशिष्ट्यांची पूर्वचिन्ह त्यांच्या ठायी यावेळी दिसत असत असं म्हणण्यालाही काही जागा नाही. फक्त व्याकरण, न्याय आणि स्वतःच्या संप्रदायाचे धर्मग्रंथ यांचं ते खूप मन लावून मेहनतपूर्वक अध्ययन करीत असत. इतकंच त्यांच्याबद्दल लोक सांगू शकत होते. ते अत्यंत चणचणीत, आनंदी आणि खेळकर होते. कधीकधी त्यांच्या अवखळपणाला असा ऊत येई की त्यांच्या बरोबरीच्या सहाय्याध्याना त्यांच्या या थट्टा मस्करीची झळ पोचवावी इतके ते थट्टेखोर आणि विनोदी असे होते. आता बाळपण असंच गेलं. सध्या वेगवेगळ्या
विविध भाषा त्यांनी आत्मसात केल्या. एकदा अशी घटना घडून आली की ज्यामुळे या स्वाध्याय निरहित युवकाला बहुधा पहिल्या प्रथम जीवनाचा गंभीर असा प्राणोप्राण जाणवला. या घटनेमुळं पुस्तकावर खेळलेली आपली दृष्टी त्याने तेथून काढून ते तरुण स्वतःच्या मनोजगताचे अत्यंत बारकाईने ते निरीक्षण करायला लागले. आपलं मन तपासल्याखेरीज पुढे जाता येत नाही. मनात अनेक प्रश्न पडले पाहिजे आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची प्रचंड अशी आतून आच लागली पाहिजे, तेव्हाच माणूस ज्ञानाकडे वळतो. यावेळीच त्यांचे काका त्यांना सोडून गेलं आणि ज्या एका व्यक्तीवर या तरुणाचं समस्त प्रेम केंद्रित असं झालेलं होतं ते त्यांचे काका आता त्यांच्या दृष्टीला कधी पडणार नव्हते. या दारुण आघातानं त्यांचं उद्दाम तरुण हृदय कासावीस झालं आणि मग ते स्थान भरून काढण्यासाठी त्यांनी दृढसंकल्प केला. आता काय आहे की भारतामध्ये आपल्याकडे गुरुची पद्धत पडत आलेली आहे. ग्रंथ हे निव्वळ आराखडे होत हे आमच्या गुरूंच्या आपल्या हिंदूंच्या मनावर पुरेपूर ठसलेलं आहे. त्यांना मानवी गुरु लागतो, केवळ ग्रंथांनी समाधान होत नाही. आणि गुरुमुखातून ऐकलं तेच ज्ञान अशा समजुतीत आपण सर्व मंडळी आहोत. त्यामुळं हे तिथून निघाले, लोकवस्तीपासून निघाले आणि एकांत स्थानी जाऊन राहतात. आणि आजही अरण्य पर्वत असं तीर्थस्थान क्वचित असेल की जे एखाद्या थोर स्थानाचं निवासस्थान म्हणून पवित्र असा लोकात फार प्रचंड अशी पसरलेली आहे भावना. इथे काय म्हणतात की फिरता साधू आणि वाहतं पाणी या दोहोत कधी घाण साठत नाही. त्यामुळे ब्रह्मचर्याचं व्रत घेऊन धार्मिक जीवन जे अंगीकार असे जे होते ते आता फिरायला निघाले. नाना तीर्थ आणि देवस्थानं यांचं दर्शन घ्यायचं त्यांनी ठरवलं. तसंच भ्रमणानं काय होतं की मानवाच्या मनामध्ये मलिनता राहत नाही. त्याला सगळं जग दिसत असतं. जगातले गुणदोष त्याला दिसायला लागतात. आपल्या मनातले गुणदोष त्यामुळे दिसायला लागतात. जो खऱ्या अर्थाने आपल्या मनातले गुणदोष पाहतो तो खरा साधू. आपण काय करतो, आपल्याला दुसऱ्यांचे दोष काढण्याचा प्रत्येक अधिकार ठेका दिलेला आहे असं वाटतं. आणि गुरु शोधताना सुद्धा आपण अनेक व्यक्तींचे दोष काढतो आणि त्यांच्याकडे जात नाही. इथे फार मोठी चूक करतो आपण. अरे तू स्वतः आधी पहा, तुझ्यात काय दोष आहेत ते काढ. ते काढले तरच तुला दुसऱ्यांच्यातले दोष काढण्याचा अधिकार आहे हे आपण विसरून जातो. त्यामुळं जेव्हा भ्रमण हे सगळे संन्यासी तुम्ही पाहिले असतील, असे तू हिमाचल हे फिरत असतात. कारण वेगवेगळ्या देवतांची स्थानं, तिथलं मोठं भव्यपणा, लोकांचे जे अनेक मंडळी खरी जी काय साधू संत आहेत ते त्यावेळी तुम्हाला भेटतात आणि त्यांच्यापासून तुम्हाला शिकता येतं आणि खरं ज्ञान काय आहे हे तुम्हाला समजायला लागतं. पांडित्य फिरताना येतच. आणि त्याच ह्याच्यामध्ये श्री संप्रदायाचे ते हे असल्यामुळे त्यांचे काका रामानुज संप्रदायाचे अधिकारी असल्यामुळं ते दक्षिणेतही पवारी बाबा गेले, बरेच फिरले. बरेचसे ग्रंथ या द्राविडी भाषेमधून लिहिले गेले आहेत, दाक्षिणात्य भाषेतून. त्यामुळं चैतन्य संप्रदायातल्या वैष्णवांच्या प्राचीन बंगाली भाषेचा जसा अभ्यास झाला तसे श्री संप्रदायाचे बरेचसे ग्रंथ हे द्राविडी भाषांमधून लिहिले गेले आहेत, त्यांचाही अभ्यास त्यांना करता आला. तर मग शेवटी ते फिरत काठेवाड्यातल्या गिरनार पर्वताच्या शिखरावर त्यांना सर्वप्रथम योग साधनेच्या रहस्याची दीक्षा मिळाली. तिथे त्यांची खरी दीक्षा झाली. गिरनार पर्वतावर त्यांना त्यांचे गुरु भेटले. हा पर्वत जसा बौद्धांना पवित्र वाटतो तसा सर्वांच्याच दृष्टिकोनातून हा पवित्र आहे. अरण्याने सगळा गिरनार पर्वत वेढलेला आहे. अनेक प्रकारच्या गुहा, अनेक प्रकारचे साधू संत त्या गुहांमध्ये राहत आहेत. आजही ती स्थिती आहे. त्यामुळे दत्तात्रेयांच्या अवधूतांच्या निवासाने सुद्धा हा पर्वत पुरित झालेला आहे. या पर्वतातल्या शिखरावरील गुहांमधील सिद्धयोगांचे दर्शन अजूनही कोणाकोणा भाग्यवंतांना लाभत असतं असं म्हटलं जातं. ऐकतो आपण अशा गोष्टी. तर त्यामुळे या ब्रह्मचार्याच्या आयुष्यक्रमाला वेगळी अशी घटना, वेगळी वळण
या ठिकाणी मिळालं आणि ते वाराणसीलाच्या आसपास गंगा तटाकी त्यांचा निवास झाला. हे संन्यासी गंगेच्या तीरावरील अंमळ उंच भागात गुहा खणून हे अशा प्रकारचे संन्यासी राहतात. आणि मग पुढे आपल्या हे जे आपले चरित्रनायक संत पवारी बाबा जे होते हे असेच गाझीपूरजवळच्या गंगेच्या काठावरील एका जमिनीच्या तुकड्यात एक खोल भुयार खणून त्यात राहत असत. ही प्रथा त्यांनी संन्यासापासून उचलली. योगाभ्यासासाठी योगी नेहमीच गुहेत राहतात किंवा समहवामानाच्या मन क्षुब्ध करणाऱ्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून ते अशा प्रकारच्या जागा शोधत असतात. त्यामुळे योगसाधनेला अशीच जागा सोयस्कर की आज जाऊन शांत समाधी लावून बसणे हे त्यांचं हळूहळू त्यांच्या मुखावर एक असं तेज दिसायला लागलं त्यांच्या उपासनेचं. अशावेळी जर त्यांना त्यांचे जर काका भेटले असते तर त्या काकांना अतिशय आनंद झाला असता की आपला पुतण्या ज्याच्यावर आपण हे परिश्रम केले, ज्याला आपण अंतिम समयी आपल्याजवळ आणलं अधिकारी म्हणून, तर त्यांनी आज एक विशिष्ट स्थान उत्पन्न केलेलं आहे. त्याची अत्यंत सुंदर उपासना झालेली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कारण सगळे जे काही बोलत असतात ना, कुठल्याही उपासकाचे डोळे हे खरे त्याचं आतली काय स्थिती आहे ते सांगत असतं. शांत नितळ असे डोळे असतात. त्या डोळ्यामधून त्याची विद्वत्ता प्रकट असते. शांत असतात डोळे, त्यात कुठलेही विकार नसतात. सगळं मन त्या डोळ्यात वाचता येतं. तुम्ही कोणाचे डोळे पहा. डोळे हे सगळ्यात श्रेष्ठ असं स्थान आहे की जिथे तो माणूस काय आहे हे समजू शकतो. तर त्यांच्यात हा सगळा जो काही बदल झाला त्यामुळे लोक त्यांच्याकडे यायला लागले. आणि बनारस जवळ त्यांचे ज्या संन्यासी जे त्यांचे गुरु होते गिरनारला ज्यांनी हे केलं होतं, तर ते गुरूंच्या पावलावर पाऊल टाकून पवारी बाबांनी सुद्धा जमिनीत एक विवर खणून त्यात तासन तास ते राहायला लागले. आणि मग त्यांनी आहारावर नियंत्रण सुरू केलं. भयंकर कठोर असा संयम सुरू केला. दिवसभर आपल्या या आश्रमात लहानशा काम करायचं. आपल्या परमानंद प्रेमास्पद प्रभू रामरायाची पूजा करायचे. रामरायाचे भक्त होते. सुग्रास स्वयंपाक करावा. अत्यंत सुंदर असं स्वयंपाक ते करत असत. पाककला त्यांना सिद्ध होती. देवाला नैवेद्य दाखवून तो साराचा सारा प्रसाद सगळ्यांना ते छान वाटत असत. ज्या ज्या ठिकाणी जी जी मंडळी समोर येत असत, मित्रमंडळी, गोरगरीब, सगळ्यांना तो प्रवास सगळा जो काही प्रसाद केलेला असतो तो वाटून टाकत असत. स्वतःसाठी काहीही ठेवत नसत. अत्यंत अल्प आहार. आणि मग ते रात्री गंगेतून पलीकडे जायचे. पैलखडीला जाऊन रात्रभर सारी रात्र त्या ठिकाणी ते उपासना साधना करत असत. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय की जे मोठे योगी होऊन गेले ते प्रसिद्धीपरान्मुख राहिले. त्यांनी कशीही पैशाचा अभ्यास केला नाही. त्यांनी कधीही आश्रम निराळे मांडायचा अभ्यास केला नाही. शिष्य संप्रदायसुद्धा खूप मोठा झाला पाहिजे अशी कधीही त्यांनी धडपड केली नाही. आपल्या गुरूंवर त्यांची निष्ठा असेल. जे गुरु करून घेतील ते खरं आपलं साधन हे त्यांच्या पूर्णपणे आत ठसलेलं होतं. त्यामुळं रात्र सगळी साधनेत घालवून पहाटे तांबडं फुटण्यापूर्वी ते परत येऊन पुन्हा मित्रमंडळींना उठवून आणि फिरून भारतवासी ज्याला इतरांची सेवा आणि पूजा म्हणतो त्या नित्याच्या कार्यक्रमात ते घडून जात असत. आणि या अवधीत त्यांचं स्वतःचं खाणं दिवसामागून दिवस घटू लागलं की सरतेशेवटी मुठभर कडुनिंबाची पालं किंवा थोड्याशा मिरच्या एवढाच आहार त्यांचा झाला. आणि मग हळूहळू गंगेच्या पैलतीरी जायचं सुद्धा त्यांनी सोडून दिलं. आपल्या गुहेतच ते जास्त वेळ घालवू लागले. महिन्यामागून महिने ध्यानात मग्न होऊन राहत आणि मग बाहेर पडत. एकेकाळी ते इतका वेळ ते बाहेर राहिले की लोकांना वाटलं हे आज संपले आहेत. परंतु त्यानंतर ते बाहेर आले आणि त्यांनी भंडारा केला. अन्नदान
ज्याच्या खिशात शून्य आहे तो अन्नदान करतोय. लक्षात घ्या तुम्ही, अन्नाला प्रचंड महत्त्व आहे. आणि मग त्यांनी हा भंडारा केला. जे जे कोणी दिसले त्या सर्वांना त्यांनी यथेच्छ मानसिकरित्या तृप्त केलं. आता त्यांच्या कीर्तीचा सुगंध पसरला. लोक भेटायला यायला लागले. प्रत्यक्ष विवेकानंद एकदा त्यांच्याकडे आले. त्यांना म्हणाले की तुम्ही मला काही उपदेश करा. ते म्हणाले नाही, थांब जरा, 4 महिने थांब इथे. 4 महिने विवेकानंद त्यांच्या उपदेशाची वाट पाहत बसले. परंतु शेवटी प्रत्यक्ष त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस त्यांच्या स्वप्नात आले. ते बिचारे अत्यंत करुणादृष्टीने त्यांच्याकडे पाहायला लागले. आणि मग ह्यांना समजलं की आपल्याला दुसरे कोणी गुरु नाहीत, आपले गुरु हे रामकृष्णच. आणि मग त्यांनी ते सगळं सोडून पुढे जाऊन ते पुन्हा मद्रासला गेले. तिथून मग परत आले आणि मग तिथून ते सर्वधर्म परिषदेला गेले. आणि त्या ठिकाणी हिंदू धर्म काय आहे याचं महत्त्व विवेकानंदांनी जगाला पटवून दिलं. आता अनेक वेळा प्रश्न पडायचा. अनेक जण त्यांच्या मागे लागले की अरे आम्हाला शिष्य करा, आम्हाला शिष्य करा. मग एक ते कहाणी सांगत असत त्यावेळी. ही कहाणी मी तुम्हाला त्यांची वाचूनच दाखवतो. एकदा कोणी एक दुष्ट माणूस काही गुन्हा करताना सापडला म्हणून वरून शिक्षा म्हणून त्याचं नाक कापून टाकण्यात आलं. आता आपले हे बिननाकी थोबाड जगाला कसे दाखवावे या विचारानं शरम वाटून आणि स्वतःवर वैतागून तो एका जंगलात पळून गेला. तिथे वाघाच्या कातळ्यावर बसून आसपास कोणी फिरकत असल्याची चाहूल लागताच गाढ ध्यानाचं सोंग करू लागले. या त्याच्या वागण्याने लोकांचा उपसर्ग टाळणे तर दूरच राहिले, उलट जास्तीत जास्त लोक त्यांच्या झुंडीच्या झुंडी त्यांच्या पुढे यायला लागल्या. याप्रमाणे छान अरण्यवासाने फिरून आरामात राहतात येत असल्याचं त्या बाबाजींना लक्षात आलं. अशा रीतीने काही वर्ष निघून गेली. अखेर भोवताचे लोक त्या धनस्ते मौनीबुवाच्या मुखातून काही उपदेश पान करण्यास मिळण्यासाठी उतावळ होऊन गेले. त्यातल्याच एका तरुण पोरानं या साधूकडून दीक्षा घेऊन त्याचा चेला बनवण्याचा ध्यास धरलेला होता. हा प्रकार इथवर येऊन ठेपला की आणखीन काही तांटतात सारं काही तुटून साधूची छीथू होण्याची पाळी आली. तेव्हा मग मौन सोडून त्याने त्या उत्साही तरुणाला दुसऱ्या दिवशी एक चांगला धारदार वस्त्रा घेऊन येण्यास सांगितलं. आपल्या आयुष्यातली एवढी मोठी इच्छा आता झटपट पूर्ण होणार हे पाहून तो पोरगा अगदी आनंदून जाऊन दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस तिथं वस्त्रा घेऊन आला. या बिननाक्या साधूने त्याला त्या जंगलातील अगदी एकांतातल्या जागी नेलं. वस्त्रा हाती घेतला, उघडला आणि एका घावात त्या शिष्यश्रेष्ठाचं नाक छाटून अत्यंत गंभीर आवाजात म्हटलं, पोरा, या संप्रदायात माझी दीक्षा अशाच पद्धतीने झाली आहे. तीच आज मी तुला दिली. आता यापुढे तू संधी सापडतात न कंटाळता चिकाटेने ही दीक्षा इतरांना देत असावेस अशी माझी तुला आज्ञा आहे. लाजेनी तो तरुण या आपल्या अद्भुत दीक्षेचं बिंग कोणापुढेही फोडू शकेना. फक्त आपल्या कोतीनुसार तो आपल्या गुरुदेवांच्या आज्ञेचं पालन करीत आयुष्य कंठू लागला. अशा रीतीनं बिननाक्या साधूंचा एक मोठा संप्रदाय साऱ्या देशभर पसरला. सांगा आता. पवारी बाबा म्हणाले, देऊ का मी अशा प्रकारच्या दीक्षा सुरू करू का रे बाबा? ही गोष्ट आहे सांगितली आहे तर मी असं काही करणार नाही. आणि मग त्याने आता एवढं एकाने त्यांना मग असं विचारलं, का आपण एवढे मोठी योगी आहात तरी देखील केवळ नवशिक्यांसाठी सांगितलेली श्री रघुनाथजींच्या मूर्तीची पूजा होम इत्यादी कर्मे आपण कशासाठी करता बरं? काय गरज आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्याची? ते म्हणाले, मी माझ्यासाठी हे करतो असं समजू नका तुम्ही. मला इतरांसाठी सुद्धा मी काही न सांगता काही गोष्टी करत असतो ज्याचा इतरांना लाभ होईल. एकदा एक चोर त्यांच्याकडे आश्रमात चोरी करायला आला. हे जागे झाले आणि पाहिलं तर तो चोर पोटली तशी टाकली आणि पळायला लागला. हे पोटली घेऊन त्याच्या मागे मागे धावले. अरे 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 हे तुझा आहे, घेऊन जा घेऊन जा. इतके ते अगदी कसली आसक्तीच नव्हते. विनाआसक्त ज्याला म्हणतात. काहीही आपलं नाही, जे आहे ते परमेश्वराचं, त्या रघुनाथाचं आहे. अत्यंत इतकी त्यांच्या प्रचंड असं थोर चारित्र्य, अत्यंत प्रेम, दया आणि आता
या गोष्टीवर आपल्या सगळ्यांचा हळूहळू विचार, आपली श्रद्धा नक्कीच बसेल. ह्या ज्या गोष्टी काही अलौकिक त्यांच्या हातून घडत होत्या. असंच एकदा त्यांना एक नाग चावला काळा, पण त्यांनी हा हू सुद्धा केलं नाही. अरे माझ्या हा परमेश्वराचा आहे, हा दूत माझ्या देवाचा दूत आहे, तो मला चावला, मला त्यांनी उलट प्रसादच दिला, अशी त्यांची भावना. कुठला कोणाविषयी निर्वैर ज्याला म्हणतात अशी त्यांची स्थिती होती. तर हे जे मूक प्रेम आणि अवडंबरहीन सौजन्य, अवडंबर कुठलंही अवडंबर नाही, म्हणून त्यांनी शिष्य संप्रदाय मोठा कधी उभाच नाही केला. आज त्याचं स्मारक त्या ठिकाणी आहे, प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होते. आणि मग एक दिवस असं झालं की ते दिसेनासे झाले, त्यांचा आवाज बंद झाला आणि त्यांच्या गुहेतून पांढरा पांढरा धूर यायला सुरुवात झाली. लोक आत पळाले, पाहतात तो यांचं शरीर त्यांनी प्रत्यक्ष अग्नीला अर्पण केलं, शरीराची आहुती दिली. शरीराची आहुती देतो तो काय माणूस, किती काय त्याचं कसला असलं पाहिजे, मनच नाही, शरीर ज्याचं नाही, शरीर नाही ही भावना त्यांची उत्पन्न झाली होती. प्रत्यक्ष शरीर अर्पण केलं अग्नीला. काय थोर असले पाहिजेत, असे असतात साधू. नाही तर आपण साधू पाहतो, समाजात जे साधू आपण पाहतो ते असे कोणी दिसत नाहीत. प्रत्येकजण हव्यासापायी वैतागलेला आहे. अनेक आपल्याला पैसा पाहिजे असतो, स्त्रिया पाहिजे असतात, प्रसिद्धी पाहिजे असते, आश्रमांचे मोठमोठे ढिगारे पाहिजे असतात, आणि हे सगळं केलं तरी पुन्हा तहान भागत नाही. अशावेळी पवारी बाबांसारख्या चरित्राचा आपण अभ्यास केला पाहिजे. तेव्हा असं हे अत्यंत उद्बोधक असं चरित्र आहे. विवेकानंदांसारखा माणूस जेव्हा त्यांच्या मागे लागतो तेव्हा लक्षात घ्यावं की त्यांचे किती लोकोत्तर गुण त्यांच्यात असले पाहिजेत. परंतु काय असतं की निर्बुद्ध लोक नेहमी महानुभावांच्या कार्यांची निंदा करीत असतात, कारण ती कार्य इतकी असाधारण असतात आणि त्यांचे हेतूही सामान्य माणसांच्या समजशक्तीच्या पलीकडे असतात. ते एवढा त्यांचा मी परिचय तुम्हाला करून देतो, त्यातून काय घ्यायचं ते घ्या. अत्यंत थोर माणूस अशी आणखीन काही चरित्र तुमच्यासमोर आणता आली तर मी आणणार आहे. याच्या आधी मी बऱ्याच संत पुरुषांची चरित्र तुमच्यासमोर आणलेले आहेत की ज्यांनी प्रसिद्धीसाठी काही कधी केलं नाही, आपला शरीरभावसुद्धा ठेवला नाही, तर बाकी फार बाजूला राहिलं. तर ऐकूया आपण. नमस्कार.